नाहीतर तुम्ही कायदेशीर आमच्यावर काय होईल असं आम्हाला कुठली वाद नाही घालायचा आहे. तुम्ही काम करा, एक मिनिट तुम्ही काम करा, गाडीत बसा, आमच्या घरातली अवस्था बघा काय झाली. तुमच्या या गलतान कारभारामुळे आमचे 2 जीव गेलेले. एक तास तिथं शास्त्रीनगरला बसवलं त्यांना, मग तिकडे का पाठवलं, कळवायला का पाठवलं? आपल्याकडे व्यवस्था नाहीये. 3,400 बघा काय. आम्ही सर्व टॅक्स भरतोय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला. दरोडेखोर महानगरपालिका उगाच बोलत नाही आम्ही त्यांना. साध्या वॅक्सिन नाहीत आपल्या महापालिकेत, औषधं बाहेर लिहून दिले जातात. लोकांना 2-2, 3-3 तास माणूस मेला तिथे, तर माणसाला न्यायला ऐकूनच नाही. गावाकडे न्यायचं 15-15, 18,000 मारामाऱ्या होतात त्यांच्या. हे प्रॅक्टिकल नाहीये. तुम्ही तिथे नसता. तुम्ही काम करा मॅडम, गाडीत बसा, आमच्या घरी चला, बघा काय अवस्था आहे ती आमच्या घराची. नंतर तुम्ही बोला, मी ते तुमच्याशी नंतर बोलणार. नाहीतर ते जे तिथे डॉक्टर अवेलेबल त्यांच्यावरती आणि तुमच्यावरती, तुम्ही जिम्मेदार आहात की तुम्ही एक वॅक्सिन अवेलेबल करून दिली नाहीये, तुमच्यावरती गुन्हा दाखल करणार. उपलब्ध होतो त्यांच्याकडे वॅक्सिन अवेलेबल आहे, आपल्याकडे वॅक्सिन अवेलेबल नाहीये. असतं ना, 1 तास तिथं होते ना, ते चालू केलेलं होतं. कळवायला का पाठवलं? त्याला प्रायव्हेट गाडी दिली नाही, आपल्या शास्त्रीनगरच्याच ॲम्ब्युलन्समध्ये त्याला पाठवलं. मग त्याला कार्डिओ डॉक्टर दिला, बरोबर डॉक्टर दिला त्यांना. काहीच नाही दिलं. तो पेशंट एक जी 4-4.5 वर्षाची मुलगी होती, ती तिथे गेटवर जाईपर्यंत मेलेली आहे. म्हणजे याचा अर्थ ती सिरियस झाली, सिरियस होती म्हणून पाठवलं त्याला तिकडे. मग ते हॉस्पिटल कसं केले? लॉक करून टाका ना, भंगारमध्ये विकून टाका त्या मशिनरी. फक्त नेत्यांचे बॅनर लावायला आणि कोट्यवधीचं बजेट आम्ही आणला आणि मोठमोठ्या आम्ही लेखी पाहिजे त्या डॉक्टर वरती आणि जे जिम्मेदार आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा. आम्ही इथून जाणार नाही. मी इथून हटत नाहीये, मी इथं बसतो. मी काय करा, मला लेखी पाहिजे इथे. जीव आमचा गेलेला आहे, जीव आमचा गेलेला आहे, माझ्या 2 मुली गेलेल्या आहेत. महापालिकेमध्ये त्यांनी सरळ त्यांना सुसाईड करायचं, त्यांना सगळ्यांना देऊन टाका पत्र की तुम्ही म्हणू शकता. कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही कल्याण डोंबिवली लोकांनी जायचा कोणाकडे? फक्त टॅक्स भरायचा, खड्ड्यांमध्ये मरायचा, आरोग्य व्यवस्थेची आणि नेते मंडळींना करोड रुपये तुम्ही तिथे खर्च करताय दांड्यांवरती, जरा लोकांच्या आरोग्यावरती पण खर्च करा. जरा मोठे कोट्यवधी रुपयाचे इन्व्हेस्ट करायला यांच्याकडे पैसे, सर्वसामान्यांना आरोग्यासाठी द्यायला, हॉस्पिटलमध्ये सुविधा द्यायला यांच्याकडे पैसे नाही. यांच्याकडे करोडो रुपयाचे बॅनर लावायला पैसे, पण साधी वॅक्सिन द्यायला यांच्याकडे महानगरपालिकेकडे बजेट नाही. मला पैसे द्या, मी इथून उठत नाही. भले माझी बॉडी जरी उचलली इथून, तेव्हा मी उठेल, नाही तर मी इथून उठत नाही. मला लेखी द्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आश्वासन हे दिलं की ह्या सदोष मनुष्यवधाला जे कोण दोषी असतील, या 2 मुलींच्या मृत्यूला जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात येईल. आणि जर समजा त्यांनी आता लेखी आश्वासन दिलेलं आहे त्यांनी आता आम्हाला, आणि तसं आम्ही ठिय्या आंदोलन करत बसलेलंच होतो तिथे. एक साप चावल्यानंतर जी वॅक्सिन असते ती वॅक्सिन यांच्याकडे उपलब्ध नव्हती, म्हणून आमच्या 2 मुली गेलेल्या, एक 4 वर्षाची आणि एक 24 वर्षाच्या मुलीचं पुढच्या महिन्यात लग्न होतं. काय आमच्यावरती बितली असेल ते आम्हाला माहिती आहे. ह्या संड झालेल्या अधिकाऱ्यांना काही पडलेलं नाहीये. 3,400 करोडचं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं वार्षिक बजेट आहे, त्यातला 2 करोड तरी आरोग्यावरती खर्च करा, 10% तरी त्याच्यावरती खर्च करा. आणि कशाला तुम्ही टॅक्स घेताय? आणि जर या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू आणि त्या शास्त्रीनगर रुग्णालय आहे त्याला लॉक करून टाकू. बस. काय सांगाल तुम्ही त्या मृत्यूनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली, काय मागणी केली? 3,500 कोटीचं बजेट असलेली आपली कल्याण डोंबिवली महानगरपालिका, या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा उद्रेक झालेला आहे आणि याचे 2 बळी आज गेलेले आहेत. एक साधारण उपचार, सर्पदंशासारखे उपचार किंवा कुठलेही नॉर्मल उपचार असतील तरी ते उपलब्ध नाही आहेत. आज तुम्ही बघू शकता शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडवलेला आहे. रुक्मिणीबाईमध्ये गेलात तर MRIच्या मशीनी धुळकाट पडलेल्या आहेत, व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत. कोट्यावधी रुपयाचे खर्च करून 700-500 कोटीचे रस्ते बनवायचे बॅनर लावतात, राजकारणाच्या मार्फत लावले जातात, पण आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष कोण देणार? आज आरोग्य व्यवस्था जिवंत आहे का? कल्याण डोंबिवली महानगरपालिका नसून कल्याण डोंबिवली मृत नगरपालिका झालेली आहे आणि त्यामुळे या नागरिकांच्या आरोग्याची इथे खेळ सुरू आहे. कोणालाही घेणं देणं पडलेलं आहे. राजकारणी मोठमोठे इव्हेंट करताय. माझी त्यांना विनंती आपल्या माध्यमातून आहे की एवढा पैसा जो आपण उधळताय
त्याच्यात थोडासा पैसा जरी आरोग्यासाठी दिला तर या सर्वसामान्यांचं जीवन आहे हे सुकर होईल आणि सोयीस्कर होईल. या आरोग्य व्यवस्थेवरती जर आता महापालिकेने लवकरात लवकर या दोषींवरती कारवाई नाही केली आणि चांगली आरोग्य व्यवस्था आम्हाला जर दिली नाही, व्हेंटिलेटर उपलब्ध केले नाही, MRI मशीन उपलब्ध केलं नाही, तर आम्ही या दोन्ही रुग्णालयाला टाळं ठोकू, महानगरपालिकेला टाळं ठोकू. ही आपल्या मार्फत आम्ही त्यांना एक चेतावणी देतोय. धन्यवाद. मॅडम काय सांगणार दिनांक 28/9 रोजी आपल्याकडे 5:30 वाजता शास्त्रीनगर रुग्णालय येथे 2 रुग्ण सर्पदंशासाठी आणण्यात आले होते. त्यातलं एकीचं वय 4 वर्ष होतं आणि एकीचं वय 24 होतं. दोघांचे नातेवाईक घेऊन आले आणि त्यांना सर्पदंशाचं माहिती दिली. तर त्यावेळेला त्यांच्यावर ताबडतोब तिथल्या डॉक्टरांनी उपचार चालू केले आणि आपल्याकडे इंजेक्शन ASV जे अँटी स्नेक वेनम उपलब्ध आहे. त्याच्यामुळे त्यांना दोघींनाही 10 वायल चालू करण्यात आल्या आणि त्याच्यानंतर त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक वाटल्यामुळे त्यांना ताबडतोब ठाणा सिव्हिल येथे शास्त्रीनगरच्या ॲम्ब्युलन्समधून संदर्भित करण्यात आलं. आपल्याकडनं योग्य ते उपचार वेळेवर देण्यात आले आहेत. आज त्यांनी आंदोलन केलं मॅडम, त्याला काय लिखित उत्तर तुम्ही दिले, काय आंदोलनाकर्ते ज्यांनी आम्हाला लेखी तक्रार दिली की योग्य ते उपचार मिळाले नाहीत आणि ॲम्ब्युलन्स मिळायला पण उशीर झाला असं त्यांच्या तक्रारीत त्यांनी म्हटलंय. तर त्या दृष्टीने आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करू आणि संबंधित जर कोणी दोषी आढळलं तर आम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन आम्ही दिलंय त्यांना लेखी. पेशंटला दुसऱ्या हॉस्पिटलला का शिफ्ट करण्याची वेळ आली, तिथे सुविधा नव्हती का? आपल्याकडे ASV इंजेक्शन उपलब्ध आहे ते ताबडतोब दिलं, पण ज्या वेळेला काही व्हेंटिलेटर किंवा अशी जर गरज पडली रुग्णाला तर त्याच्यासाठी आपण त्यांना संदर्भित केलं. हॉस्पिटलला व्हेंटिलेटर नाही आहे. हॉस्पिटलला आता ICUची सुविधा उपलब्ध नाही. एक आपल्या इथे एक छोटी मुलगी ॲडमिट झाली होती, पण ती नंतर तिला दुसऱ्या कळव्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं आणि ती त्याच्यामध्ये निधन झालं. मग ॲक्च्युली काय परिस्थिती काय आहे? माझ्याकडे 28 तारखेला सकाळी 5:30 वाजता प्रणवी भोईर नावाची मुलगी 4 वर्षाची आली होती कॅज्युअल्टी. तेव्हा ती पूर्णपणे अस्तव्यस्त होती व तिच्या डोळ्यावरती झापड वगैरे येऊन तिला उलट्या वगैरे होत होत्या. तर ती अस्तव्यस्त असल्यामुळे माझ्या पूर्ण डॉक्टर्सनी, ऑन ड्युटी डॉक्टर्सनी आणि सिस्टर्सनी तिला त्वरित फुल ट्रीटमेंट करून व तिला पूर्ण 10 सर्पदंशाचे औषधं देऊन व उरलेले TT आणि अत्यावश्यक औषधं देऊन पुढे मॉनिटर करून त्वरित तिला ॲम्ब्युलन्स करून पुढे ठाणा सिव्हिलला आम्ही पाठवलेले आहेत. नाही, पण सर्वच हॉस्पिटलचे म्हणजे सर्व इथे येणाऱ्या लोकांना आपण कळव्याला पाठवतो, म्हणजे आपल्या हॉस्पिटलमध्ये काही कमतरता काय आहे? असं नाही, कमतरता नाही आहे. फक्त कसं असतं की सर्पदंश झाल्यानंतर आमची सगळी कंप्लीट ट्रीटमेंट म्हणजे आम्ही सर्पदंशाचे औषध वगैरे दिल्यानंतर त्या पेशंटला पूर्ण अस्तव्यस्त असल्यामुळे पुढच्या उपचारासाठी म्हणजे ज्याच्यासाठी त्याला ICU आणि व्हेंटिलेटर बेसिकली लागू शकते आणि त्या गोष्टींसाठी त्यांना रेफर करण्यात येते. ते मुख्य कारण आहे. आणि काही वेळा जाताना आपल्याकडे ॲम्ब्युलन्स वगैरे पण मिळत नाही, याच्यामागचं काय कारण? म्हणजे नाही, माझ्याकडे त्या दिवशी ॲम्ब्युलन्स होती व आमच्याच ॲम्ब्युलन्सने आम्ही पेशंटला ट्रान्सफर केलेले आहे.